नमस्कार मंडळी, आज आपण घरी खारी शेंगदाणे बनवणार आहोत. जे आपण ट्रेनमध्ये, बसमध्ये प्रवास करताना जे पॅकेट विकत घेतो, 2-2, 3-3 रुपयाला जे पॅकेट असतात ना खारी शेंगदाण्याचे, एकदम त्याच पद्धतीने आपण घरी बनवणार आहोत. त्यापेक्षाही भारी लागणार आहे हे शेंगदाणे. तर तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा. तर इकडे बघा आपण एक पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहे आणि ते आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे. आणि हे बघा आपली जी शेंगदाणे आहे, आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी ते व्यवस्थित पाण्यातनं बाहेर काढलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपण मीठ टाकलेलं आहे. आणि त्या मिठामध्ये आपल्याला काय करायचं ना, जे पाण्यातून काढले आपण शेंगदाणे, ते ओले शेंगदाणे डायरेक्ट आपल्याला मिठामध्ये टाकायचं आहे आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे. आणि आपल्याला ह्यामध्ये काय करायचं आहे ना, जोपर्यंत आपलं मिठाचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला ही शेंगदाणे जी आहे ती स्लो गॅसवरच भाजून घ्यायची. आणि असं सारखं हलवायची गरज नाही आहे. अधूनमधून हलवत राहिलं ना तरीही आपले जे शेंगदाणे आहेत ते एकदम असे खरपूस होणार आहे. तर हे बघा संपूर्ण शेंगदाण्याला छान असं मीठ लागलेलं आहे. ओला असल्यामुळं काय होतं ना, मीठ जे आहे ते आतपर्यंत जातं. आणि हे बघा एक 5-10 मिनटं झाले की ते शेंगदाणे जे आहे ते वरचं मीठ जे आहे ते सोडून देतात. आणि एकदम हे बघा मग त्यांची जी प्रोसेस आहे ती भाजण्याची सुरू होते. आणि तुम्ही बघू शकता जे आपले शेंगदाणे आहे ते आता क्लीन झालेले आहे मिठातनं बाहेर. तरी आपल्याला काय करायचं आहे ना, स्लो गॅसवर ठेवायचे. आणि तुम्ही दुसरीही कामं याला सोडून देऊ शकता आणि दुसरीही कामं करू शकता अधूनमधून, कारण एकदा दोनदा हलवलं की परत तुम्हाला वेळ भेटतो. आणि हे बघा आपला जो मीठ आहे त्याचं कलर चेंज व्हायला चालू झालेलं आहे. जसं मिठाचा कलर चेंज होणार तसे आपले जे शेंगदाणे आहे तेही आपले खरपूस भाजण्याच्या प्रोसेसमध्ये जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता जे मिठाचा कलर जो आहे तो बऱ्यापैकी चेंज झालेला आहे. आणि अधूनमधून काय करायचं ना, ते मीठ जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे ना, याच्यावर टाकायचं, शेंगदाण्यावर टाकत राहायचं, जेणेकरून खालून पण गरम राहतात आणि वरून पण गरम राहतात, त्याने ते लवकर भाजली जातात. आणि तुम्ही बघू शकता हे जे शेंगदाणे आहे आपले छानपैकी असे भाजलेले आहे, खायला पण रेडी झालेले आहेत. तर दिसत आहेत ना एकदम आपण जी बसमध्ये वगैरे विकत घेतो त्याच पद्धतीने जे शेंगदाण्याचा कलर आलेला आहे आपल्या, आणि खूप छान लागली खायला. आणि तुम्ही बघू शकता आपली शेंगदाणे एकदम असे खायला रेडी झालेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हे बघा आपले शेंगदाणे आहे ते आपण मिठातनं बाजूला करतोय. ही सोपी ट्रिक आहे काढण्याची शेंगदाणे मिठातनं बाजूला. आणि आपले जे शेंगदाणे आहे ते पूर्ण मी काढून घेतलेले आहे मिठातनं बाहेर. आणि हे मीठ तुम्ही परत डब्यात भरून ठेवू शकता आणि परत हीच प्रोसेस करू शकता. त्यामुळं तुम्ही म्हणू शकता की हे मीठ वायाला जाईल, असं काही नाही. एका डब्यात भरून ठेवायचं आणि हे मीठ तुम्ही परत यूज करू शकता. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त खा आणि मस्त राहा. एन्जॉय.